मंडळी, मुंबई बेस्ट पतपेढीवर गेल्या अनेक वर्षापासून ठाकरेंची सत्ता होती, उद्धव ठाकरेंची सत्ता होती आणि आता त्याचा एक निकाल जो इतके दिवस जी चर्चा चालली होती त्याचा निकाल आता समोर आलेला आहे, जो तुम्हाला मी पहिल्यांदा निकाल आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे मनसे यांची जी एक युती झाली होती बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी, तो निकाल आता त्या आपल्या हाती आलेला आहे। त्याच्यामध्ये ठाकरे गटाचा पूर्णपणे धुव्वा उडवलेला आहे भाजपने। आता ह्याच्यामध्ये प्रसाद लाड होते विरोधकांमध्ये, म्हणजे आता ते सत्तेत आलेत, तर प्रसाद लाड होते, त्यानंतर प्रवीण दरेकर होते, आपल्या नितेश राणेंचा एक त्याच्यामध्ये संघटना होती, त्यानंतर परत शशांकराव यांची एक संघटना होती, शिंदे गटाची एक त्याच्यामध्ये संघटना होती आणि हे सगळे भले विभागून असले तरी ते एकत्रच एका बाजूने होत आणि ह्या सगळ्यांनी मिळून ठाकरे बंधूंची जी एक गेल्या काही वर्षापासून बेस्ट पतपेढीवर जी सत्ता होती ती पूर्णपणे त्यांनी त्यांची घालवलेली आहे आणि व्हाईट वॉश दिलेला आहे। ठाकरे बंधूंना एकही जागा याच्यामध्ये निवडून आणता आलेली नाहीये। आता याच्यामध्ये मंडळी काय झाले माहिती आहे का, की ही ठाकरे बंधूंसाठी पहिली गोष्ट लिटमस टेस्ट होती, कारण बेस्ट पतपेढी ही निवडणूक एक तशी नॉर्मल होती, पण ज्यावेळी ठाकरे बंधू हे एकत्र आले त्यानंतर ह्याला थोडंसं एक वेटेज आलं होतं, कारण गेल्या अनेक वर्ष ठाकरे बंधू एकत्र येणार का नाही येणार का ह्याच्यामध्ये चर्चा रंगल्या होत्या। गेल्या काही म्हणजे एक दीड महिन्यापूर्वी ठाकरे बंधू एकत्र आले, तो सोहळा सगळ्यांनी पाहिला आणि अनेकांना असं वाटलं की आता याच्यामध्ये बऱ्याचशा निवडणुका हे ठाकरे ज्या मुंबईतल्या आहेत किंवा ज्या काही त्या सगळ्या आता व्यवस्थित जिंकतील, पण पहिलीच निवडणूक ठाकरे बंधूंची फेल गेली असल्यामुळं आता थोड्याशा काही तर्कवितर्क याच्यामध्ये लावले जात आहेत। आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ठाकरे बंधूंना ह्याच्यामध्ये भोपळा फोडता आलेला नाही आहे। पहिली दुसरी गोष्ट अशी की हा निकाल जाहीर झाला, याच्यामध्ये मनसे प्रमुख आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ज्या पॅनलचा होता त्याचा पूर्ण धुव्वा उडवलेला आहे। या निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी मतदान झालं होतं। तुम्हाला आता आपण मतदानाची मी डिटेल देतो, ज्यापैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंना पॅनेलला मतदान विजय मिळवता आलेला नाही आहे। आता याच्यामध्ये कसं आहे की उत्कर्ष पॅनल नावानं त्यांचं एक पॅनल होतं ठाकरे बंधूंचं आणि त्याच्यामध्ये याची चर्चा अशी जास्त होती की ठाकरे बंधू जिंकतील, पण तसं काही झालेलं नाही आहे। एका बाजूला खूप मोठं नॅरेटिव्ह पसरवलं गेलं सगळ्याकडून भाजपकडून की ठाकरे ब्रँड चालणार नाही, पण दुसऱ्या बाजूला अशी चर्चा पण होती की ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये तरी किमान हा चांगला चालेल। आता ह्याच्यामध्ये प्रसाद लाड यांनी फार जहरी टीका केली होती की ठाकरे ब्रँड हा फक्त नावापुरताच आहे, तोंडाची हवा करू नका। संजय राऊतांनी त्यांनी टीका केली होती, मतपेटीतनं तुमचं ताकद दाखवा, पण त्यांनी आता हे सगळं निवडणूक झाल्यानंतर एक ट्विट पण केलं की बाबा बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँड 21 समोर 0-0 झालेला आहे आणि म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकलेले नाहीत। आता हे त्यांचं ट्विट होतं। आता आपण थोडंसं कोण किती जागा जिंकले, कसं जिंकले हे आपण इकडे वळूयात। तर बेस्ट पतपेढी निवडणुकीत प्रसाद लाड यांच्या श्रमिक पॅनेलचे 7 उमेदवार आहेत ते विजयी झालेले, तर शशांकराव यांच्या पॅनेलने 14 जागा जिंकलेल्या आहेत। आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी हे ट्विट करून म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नसं त्यांनी सांगितलं। मंडळी, कसं आहे माहिती आहे का की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ज्या काही आता निवडणुका येतील, म्हणजे ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका, जास्त करून ठाकरे ब्रँडचं आपण जर वैशिष्ट्य आपण बोललं तर त्यांच्या मनपामध्ये त्यांची ताकद ही कायम आपल्याला दिसून आलेली आहे आणि ठाकरे बंधू एकत्र का आले तर बाबा त्याचा फायदा त्यांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीला होऊ शकतो। पहिलीच निवडणूक ही लिटमस टेस्ट त्यांची बेस्ट पतपेढीची होती। आता याच्यामध्ये असं झालं की त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल थोडंसं काहीतरी आपण म्हणू शकतो की काय होईल काय नाही। आता हा फार पुढचा आला, ह्याच्यामध्ये आपण जास्त नाही पडू शकणार, पण आपण काही मुद्दे असे घेतलेत पुढं की ते फार गरजेचे आहेत। आता ज्याच्यामध्ये काय झालंय की पहिली गोष्ट ही म्हणजे ही जी बेस्ट पतपेढीची निवडणूक सगळी जी होत होती याच्यामध्ये असं झालं की जे 21 संचालक होते आधी, जे उद्धव ठाकरेंचे जे होते, त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना आर्थिक गुन्हे शाखेनं आधी नोटीस पाठवल्या, म्हणजे ईडीनं नोटीस पाठवल्या की बाबा इथे भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो आरोपसुद्धा झाला प्रसाद लाड यांच्याकडनं की भ्रष्टाचार वगैरे झालेला आहे। ईडीच्या नोटीस त्यांना पाठवल्या गेला। आता ह्याच्यावर संदीप देशपांडेंनी एक पत्रकार परिषद किंवा सांगितलं होतं असं की जी काही पॅम्पलेट दिली जातात मतदारांना की बाबा तुम्ही यांना मतदान करा, त्यांना मतदान करा, तर विरोधकांच्याकडून जी काही पॅम्पलेट दिली गेली होती की आम्हाला मतदान करा वगैरे, त्याच्या आडून काही लिफाफे दिले गेले होते, त्या लिफाफ्यामध्ये काही रक्कम होती, ती रक्कमही त्यांनी सांगितली काय जे असेल ती होती ती, आणि ह्याच्या आडून हे असं निवडणूक लढवली जाते, वरून 21 संचालकांना ईडीच्या नोटीस पाठवल्या जात आहेत आणि या पद्धतीनं सगळ्या गोष्टीनं निवडणूक ही भाजपनं केली असं संदीप देशपांडे सांगत होते। त्यानंतर आज हा निकाल समोर आलेला आहे सगळ्यांच्या की ज्याच्यामध्ये ठाकरे गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही आहे। आता त्याच्या परत असं होतं की एकूण 15,093 मतदार होते, त्याच्यामध्ये साधारण 12,000 आणि त्याच्या पुढे काही 100 काही जे असतील ते मतदार, म्हणजे टोटल 12,000च्या आसपास इथं मतदान झालं।
तर या सगळ्यांनी मतदान केल्यानंतर हा सगळा निकालात हाती आलेला आहे। आता ह्याचे परिणाम काय होणार आहेत ते परिणाम मंडळी मी तुम्हाला सांगतो याच्यात काय होतं की पहिली गोष्ट म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आल्यानं कोणताही फायदा झालेला नाही। हे नॅरेटिव्ह भाजप आता पसरवायला सुरुवात करेल, कारण आयती संधी त्यांना मिळालेली आहे। एकीकडे शिंदे गटानं ठाकरे गटाला थोडंसं बेजार केलं होतं, तर ही उद्धव ठाकरे त्यांना एक सर्वायवल पद्धतीनं जात होते, त्यांना फाईट देत होते। आता एकत्र राज ठाकरे बंधू एकत्र आल्यानं ताकद वाढली असं म्हणत होते आणि त्यांची ताकद काही बाबतीत दिसली सुद्धा होती, कारण जे शिंदे गटाकडे जो जाणारा पक्ष काय म्हणतो आपण त्याला, नेते फोडले जात होते, तर ते नेते फोडणं जाणं कमी झालं होतं आणि उद्धव ठाकरेंच्याकडची गळती थांबली होती, राज ठाकरेंच्याकडे गळती थांबली होती। काल परवा भाजपच्या काही लोकांनी उद्धव ठाकरेंच्याकडे पक्षप्रवेश केलेला होता, शिंदे गटातले मध्ये आधी येत होते, तर हे थोडंसं उलटा प्रवास चालू झाला होता। आता ह्याला थोडासा ब्रेक लागेल। दुसरी गोष्ट, भाजप नॅरेटिव्ह एक पसरवेल की आता काही फायदा नाहीये, साध्या निवडणुकीत म्हणजे बेस्ट पतेपेढी ही एक लिटमस टेस्ट जरी असली तरी महानगरपालिकेची निवडणूक नव्हती, पण इथेही ते फेल झाले, ते मनपाला ते फेल जातील, त्यामुळे भाजप एक नॅरेटिव्ह पसरवेल की ह्यांचा काही ठाकरे गटाचा एकत्र येण्याने काही परिणाम आम्हाला झालेला नाही आणि होणार पण नाही। आता दुसरा मुद्दा तो म्हणजे कुठला की बाबा ह्याचा इन्कमिंगचा, इन्कमिंग बंद होईल आणि ह्याचा एक वेगळा फायदा उत्तर भारतीय जे नेते आहेत मुंबईतले ते ठाकरे गटावर तोंडसुख घेतील की बघा की काय झालं, म्हणजे ह्याच्यामध्ये परत मराठीचा आणि हिंदीचा मुद्दा कुठंतरी परत हा असा एकत्र येणार आहे। ह्याच्यामध्ये असे हे डॉट्स जे आहेत राजकारणाचे सगळे ते परत एकत्रित ठाकरे बंधूंच्याकडेच येतील, त्यांना परत टार्गेट केलं जाईल किंवा त्यांना एकटं पाडलं जाईल आणि ह्याच्यामध्ये ठाकरे बंधू आता कशी फाईट देतील, हे मराठी मतदारांना कसे ते एकत्र करतील किंवा विभागणी मराठी मतदारांची होईल का, भाजपकडे वळतील का, शिंदे सेनेकडे वळतील का, किंवा अजितदादांचं काय वेगळा एक ताकद इथं त्यांना परत देता येईल का, आणि ह्या सगळ्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं काय होईल, म्हणजे मराठी मतदार ते कसे फोडू शकतात, आता मोठं चॅलेंज त्यांच्या पुढं आहे। तिसरा मुद्दा म्हणजे एक मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की मंडळी भाजप येत्या काळात असंही करू शकतं की दोन्हीपैकी एका ठाकरेंना ते स्वतःकडे वळवू शकतं, मग ते कोणीही असोत, कारण दोन्ही ठाकरेंची जवळीक ही भाजपची चांगली आहे। याचा अर्थ असं नाही की ते युती वगैरे काय, पण काहीतरी होऊ शकतं की दोन्ही ठाकरेंना स्वतःकडे वळवू शकतील आणि सत्तेत या म्हणतील, कारण एकत्र येण्याने तुमचा काही फायदा झालेला नाही हे नॅरेटिव्ह पसरवतील। असे महानगरपालिका अजून येत आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं ठाकरे बंधूंची खच्चीकरण ह्याच्यामध्ये झालेलं असं वाटू शकतं। त्याच्यामुळे भाजप सर्व ताकदीनं ह्याच्यामध्ये प्रयत्न करेल की एकांना आपल्याकडे आणण्याचा। पण म्हणजे मंडळी की असं की बेस्ट निवडणूक आता जी झाली, बेस्ट पतपेढीची निवडणूक, ही काही फायनल निवडणूक नाही आहे, ही मनपाची निवडणूक नाही आहे, तर ती एक संस्थात्मक एक निवडणूक आहे। त्याच्यामुळं राज ठाकरेंचा एक ऑरा पाहता, उद्धव ठाकरेंचं एक कसं पाहता, एक निवडणूक त्यांनी अगदी जरी स्वहा म्हटली एखाद्या ठिकाणी ती बाबा, कारण ईडीच्या नोटीस त्यांना पाठवल्या होत्या संचालकांना, या सगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, उद्धव ठाकरेंना तो एक मुद्दा मिळू शकतो। पण मनपाच्या निवडणुका ह्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येतील आणि सगळ्या मतदारांना एक निवडणूक मुंबई म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मुंबई हे जे समीकरण पहिल्यापासून आहे हे समीकरण फोडण्याचं काम होऊ शकतं 100%। ह्याच्यामध्ये हिंदीचा मुद्दा येईल, उत्तर भारतीय नेते ह्याच्यामध्ये बोलले जातील, भरपूर काही ह्याच्यामध्ये होऊ शकतं। तर ही निवडणूक म्हणजे ह्याची निवडणूक नाही आहे, मनपाची निवडणूक नाही आहे, तर मनपाच्या निवडणुकीत थोडीशी वेगळी रणनीती आता भाजप आणि ठाकरे आखू शकतं। याच्यामध्ये असंही होईल की भविष्यामध्ये ठाकरे गट आणखीन जोमानं कामाला लागेल आणि मुंबई मनपा ही त्यांच्यासाठी काही करून महत्त्वाची आहे। कुठल्याही बेसवर त्यांना मनपाची निवडणूक सोडायची नाही आहे आणि बेस्टमध्ये जे घडलं ते मनपात घडेल असं नाही ना, कारण याच्यामध्ये असं होईल की ठाकरेचा जो एक मतदार आहे मानणारा तो आत्ता भरपूर त्यांच्याकडे वळायचा, जसं की आता कबूतरखाना असेल, म्हणजे हे छोटे छोटे मुद्दे आहेत की या मुद्द्यांवरून ठाकरे गटानं म्हणजे उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो ह्या दोघांनी जे काही खिंड लढवली छाजाच्या मुद्द्यावरून, किंवा आत्ता मुंबईतलं जे पावसाचं प्रमाण जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये पाणी तुंबलेलं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, ह्याच्यावरून एक ते नियोजन कसं कोणी हँडल केलं किंवा ह्याच्यावर कुठल्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया सत्ताधारी लोकांनी दिली का, अनेक गोष्टी याच्यामध्ये येतील की ज्याच्या आधारे ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही लढवली जाईल। आता याच्यामध्ये मनसेकडून मनसेची ताकदसुद्धा आपल्याला त्यात पाहावी लागणार आहे, किती आहे एकत्र येण्यानं, ठाकरे बंधूंची ताकद पाहावी लागणार आहे, ती कशी आता ह्याला सगळं टॅकल करणार आहेत, कारण बेस्ट निवडणूक ही एक लिटमस टेस्ट होती। किती जरी म्हटलं की ही निवडणूक संस्थात्मक असली तरी ती एक लिटमस टेस्ट होती का, तर त्याला एक हाईप आली होती कुठल्या कारणानं, तर ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं। आता हे एकत्र आल्यामुळं जो एक थोडासा प्रसाद लाडांनी जो शब्दाचा वापर केला की नुसती बोलून उपयोग नाही, तर तुम्ही जिंकून दाखवा, आणि त्यांनी ट्विटसुद्धा केलं आणि ते जिंकले सुद्धा। त्याच्यामुळे आत्ता जरी ही निवडणूक पूर्णपणे भाजपच्या ताब्यात असली तरी भाजप ज्या पद्धतीनं निवडणुकीला छोट्या छोट्या सामोरं झालं ते पाहता
ठाकरे बंधूंना याच्यामध्ये फार ताकदीनं आणि वेगळ्या पद्धतीनं एक वेगळं नॅरेटिव्ह आणखीन काही आडाखे बांधावे लागणार आहेत. आणि त्यांचा मुख्य मुद्दा हा मराठीचा असणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये. आणि जर मुंबईची त्यांची थोडीशी सत्ता डळमळीत झाली तर इथून पुढे ठाकरे बंधूंना थोडंसं त्यांचं स्थान राजकीयदृष्ट्या काही 19-20 होऊ शकतं असं म्हटलं जातं. तर मंडळी, ह्या सगळ्या गोष्टी होत्या की याच्यामध्ये बेस्ट निवडणुकीची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंचा ह्या निवडणुकीत तरी धुव्वा उडालेला आहे. एकही जागा त्यांना जिंकता आलेली नाही आहे. 21च्या 21 जागा प्रसाद लाड आणि शशांकराव यांच्या त्या पॅनलनं जिंकलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये नितेश राणेसुद्धा होते, त्यांची एक सेना होती. त्याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला, समर्थ कामगार सेना नावाची त्यांची एक सेना होती. शिंदे गटाची राष्ट्रीय कर्मचारी सेना त्यांचं पॅनल होतं. आणि ह्या तिघांचे जरी हे वेगवेगळे लढत असले तरी ते सगळे सत्ताधारीच असल्यामुळे एकत्रच ते होते. आणि प्रसाद लाडसुद्धा म्हटले होते की आम्ही एकत्रच आहोत. ती ह्या सगळ्यांनी मिळून एक ठाकरे बंधूंच्या जे काही एकत्रीकरणाला त्यांनी विरोध केला. कामगार सेनेची सत्ता जी ठाकरेंची होती, उद्धव ठाकरेंची, आणि त्याच्यात आता मनसेसुद्धा सामील झाले होते, ती पूर्णपणे उलथून टाकलेली आहे. 21च्या 21 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत म्हणजे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी. तर या पद्धतीनं हा सगळा निकाल आहे. मंडळी, ठाकरे बंधू एकत्र येणं ही एक महाराष्ट्रासाठी मोठी एक गोष्ट होती. ती गोष्ट अनेकांनी तिचं स्वागत केलं. विरोधकांनी फार संयत प्रतिक्रिया त्यावेळेस दिल्या होत्या की चांगलंच आहे, आम्हाला काही अडचण नाही वगैरे वगैरे. पण शेवटी राजकारण आणि ह्या गोष्टी वेगळ्या असतात. तर राजकारणात सध्या तरी बेस्ट पतपेढीची निवडणूक जी झाली आणि तीही जर मुंबईत झाली, तिथं ठाकरेंचा थोडासा करिश्मा आता कमी झाल्याचं पाहायला मिळालं. मग त्याची कारणं काही असतील, ईडीच्या नोटीस पाठवल्या असतील, लिफाफे दिले असतील संजय देशपांडेंचं वगैरे वगैरे काय काय ह्या सगळ्यात. मग ह्याच्यामध्ये असं झालं की आता इथून पुढं काय, तर ठाकरे बंधू पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे मनपाच्या निवडणुकीमध्ये आणि एकूणच सगळ्या मनपा, फक्त मुंबईच नाही तर नाशिक असेल, पुणे असेल, कुठलीही असेल, तिथं ते कसे लढतायत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कसं ठाकरे बंधू आता इथं एकत्र येणार आहेत. कारण ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि ह्या गट हे सुद्धा त्यांना महत्त्वाचे आहे, फक्त मनपा नाही आहे. तर इथं सुद्धा ते कसे स्ट्रॅटेजी आखतील, तिथं काय होऊ शकतं हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे. आणि त्यांच्या एकूणच राजकीय प्रवासाचा हा एक लिटमस टेस्ट इथून पुढे असणार आहे. त्याच्यामुळं भाजप आणि उद्धव ठाकरे हा येत्या काळातला एक मोठा राजकीय फाईट ही आपल्याला बघायला मिळणार आहे. मंडळी, ह्या सगळ्या निकालावर, या सगळ्या मुद्द्यांवर, या सगळ्या राजकारणावर आणि झालेल्या एकूण बेस्ट पतपेढीच्या एकूण सगळ्या घटनेवर, निवडणुकीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि अशाच विषयांसाठी विशेष बारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.